आईचे पत्र. रात्रीचे 12 वाजले. आईची एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळाकडे फिरवत होती. तितक्यात दाराची बेल वाजली. आई ताडकन उठून दार उघडायला गेली. दारात मुलगा, प्रकाश व सून दीपा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला, "इतका वेळ कुठं होता? मी कधीचीच वाट बघते." "आई, मी काही लहान नाही. माझी काळजी नको करत जाऊ." "अरे बाळा, आईसाठी मुलगा लहानच असतो. चल हातपाय धु, मी जेवायला घेते." प्रकाश रूममध्ये जाता जाता बोलत होता. "मी बाहेरून जेवण करून आलो. तू झोपून घे आणि मलाही शांत झोपू दे." असं बोलत धाडकन दार लावलं. "अरे, मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे. अगं, तुला एकदा सांगितलं ते कळत नाही का? मी जेवण करून आलो आहे. झोप बरं आता." पण आईला कशी झोप लागेल? तीही जेवायची थांबली होती. किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिली आणि तीही रूममध्ये निघून गेली. सकाळी प्रकाश जाग आली. बघतो तर 9 वाजले होते. तसेच ताडकन उठला. शेजारी दीपा अजूनही झोपलीच होती. तो उठून हॉलमध्ये आला. तशी त्याची नजर लॅपटॉपजवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली. कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितली तर काय आत लिहिले होते, "प्रिय बाळा, तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटले. एका घरात असून पत्र का लिहिले? बोलता नसतं आलं का?" "हो रे बाळा, बोलता आलं असतं, पण तुला वेळ नसतो. एखाद्या एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते." "बरं, ते जाऊ दे. काल तुझा वाढदिवस होता ना, त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती. विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू. पण तू मित्रांसोबत पार्टी करून आला. तसं मला आनंदच झाला. मी विसरले होते. आता माझा प्रकाश मोठा झाला." "अरे हो, विसरले. वरून आठवण झाली. मी तुला मागे एक औषधाची चिठ्ठी दिली होती. मला ते औषध कुठेच मिळाले नाही. बघ, तुला कुठे मिळत असेल तर आणून दे." प्रकाशला आठवले, काही दिवसांपूर्वी आईने चिठ्ठी दिली. तसेच त्याने ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितलं तर त्यात लिहिले होते, "मला एक औषध हवे होते. मला मूल आहे ते विसरले." त्याच्या डोळे भरून आले. "आई, मी खरंच चुकलो." असे बोलत आईच्या रूममध्ये गेला. "आई, आज तू अजून का उठली नाही?" म्हणून आवाज देत होता. पण आई उठलीच नाही. ती कधी न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती. "आई, मी खरंच चुकलो गं. मला माफ कर." म्हणून प्रकाश रडू लागला.